नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी शुभाशिष आहे. आज आपण पिरॅमिडचे पृष्ठभाग, क्षेत्रफळ आणि आकारमान जाणून घेणार आहोत. अशी कल्पना करा की तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एका मानवी मनोरा बनवत आहात, ज्यात लोकांचा मजबूत आधार आहे आणि वर एकच व्यक्ती आहे. पिरॅमिडचा आकार कसा बनतो यासारखाच आहे. गिझाच्या पिरॅमिडसारख्या प्राचीन रचनांपासून ते वास्तुशास्त्रातील आधुनिक डिझाईन्सपर्यंत पिरॅमिड्स गोष्टींना वेगळे बनवण्यासाठी लोकप्रिय पर्याय आहेत. ते सामर्थ्य आणि कर्तृत्वाच्या प्रतीकासारखे आहेत, जे आम्हाला कसे तयार करायचे आणि काहीतरी विशेष कसे तयार करायचे ते दाखवतात. त्यामुळे तुम्ही गंमत म्हणून बॉक्सचे स्केटिंग करत असाल किंवा ऐतिहासिक चमत्कारांचा विचार करत असाल, पिरॅमिड्स हा असा आकार आहे जो तुम्हाला मजबूत पायापासून उल्लेखनीय शिखरावर घेऊन जातो. परिणाम: हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे समजण्यास सक्षम असेल. पिरॅमिड आणि त्याची वैशिष्ट्ये. पिरॅमिडचे पार्श्व पृष्ठभाग क्षेत्र. पिरॅमिडचे एकूण पृष्ठभाग क्षेत्रफळ. पिरॅमिडची मात्रा. कीवर्ड: पिरॅमिड, बेस, शिखर, उंची, तिरकस उंची, बहुभुज, बाजूकडील पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. खंड. आता आपण पिरॅमिड आणि त्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊ. पिरॅमिड हा त्रिआयामी भौमितीय आकार आहे, ज्यामध्ये बहुभुज पाया आणि त्रिकोणी चेहरे आहेत, जे शिखर किंवा शिरोबिंदू नावाच्या एका बिंदूवर एकत्र होतात. पिरॅमिडचा आधार कोणताही बहुभुज असू शकतो, परंतु तो सामान्यतः चौरस किंवा त्रिकोण असतो. पिरॅमिडची वैशिष्ट्ये. पिरॅमिडचा पाया एन बाजू असलेला बहुभुज असतो, जेथे एन हा कोणताही धन पूर्णांक असू शकतो. सर्वात सामान्य पाया चौरस आणि त्रिकोण आहेत. शिखर हा पिरॅमिडचा सर्वात वरचा बिंदू आहे, जेथे सर्व बाजूचे चेहरे एकत्र होतात. पिरॅमिडच्या त्रिकोणी चेहऱ्यांना पार्श्वचेहरे म्हणतात. प्रत्येक पार्श्वचेहरा हा पायाच्या एका काठाला शिखराशी जोडून तयार केलेला त्रिकोण असतो. पिरॅमिडची उंची म्हणजे पायापासून शिखरापर्यंतचे लंब अंतर. समद्विभुज किंवा समभुज त्रिकोणी चेहरे असलेल्या पिरॅमिडसाठी तिरकस उंची पायाच्या काठावरील कोणत्याही बिंदूपासून शिखरापर्यंतचे अंतर. आता आपण पिरॅमिडच्या पार्श्वपृष्ठभागाचे क्षेत्रफळ समजू.
पिरॅमिडच्या पार्श्व पृष्ठभागाचे क्षेत्रफळ त्याच्या सर्व त्रिकोणी पार्श्व चेहऱ्यांच्या एकत्रित क्षेत्रास सूचित करते. बेस गुणिले तिरकस उंचीचा पिरॅमिड एक्स. पिरॅमिडच्या पार्श्व पृष्ठभागाचे क्षेत्रफळाची गणना करण्यासाठीचे सूत्र. आता आपण एक समस्या सोडवू. पायाच्या 10 सेंटीमीटर लांबीच्या चौरस पिरॅमिडचे पार्श्व पृष्ठभाग शोधा आणि तिरकी उंची 16 सेंटीमीटर आहे. उपाय. या प्रश्नामध्ये आपल्याला पिरॅमिडच्या पार्श्व पृष्ठभागाचे क्षेत्रफळ शोधण्याची आवश्यकता आहे. दिले. पायाची लांबी कंसामध्ये ए बरोबर 10 सेंटीमीटर. पिरॅमिडची तिरकी उंची 16 सेंटीमीटर. आपल्याला माहित आहे की पिरॅमिडच्या पार्श्व पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाचे सूत्र बरोबर बेस गुणिले तिरकस उंचीचा गुणिले परिमिती. पायाची परिमिती शोधा. येथे तो एक चौरस आधार आहे. तर चौरस पायाची परिमिती बरोबर 4xa बरोबर 4 गुणिले 10 बरोबर 40 सेंटीमीटर. आता सूत्रातील मूल्य बदला. 1/2 गुणिले पायाची परिमिती गुणिले तिरकी उंची बरोबर 1/2 गुणिले 40 गुणिले 16. बरोबर 20 गुणिले 16. गुणाकार करून आपल्याला बरोबर 320 सेंटीमीटरचा वर्ग मिळते. म्हणून पिरॅमिडचे पार्श्व पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 320 सेंटीमीटरचा वर्ग. आता आपण पिरॅमिडचे एकूण क्षेत्रफळ समजू. पिरॅमिडचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ म्हणजे पार्श्व पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि बेस बहुभुजाचे क्षेत्रफळ. पिरॅमिडचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ मोजण्याचे सूत्र पार्श्व पृष्ठभागाचे क्षेत्रफळ अधिक बेस बहुभुजाचे क्षेत्रफळ. बेस गुणिले तिरकस उंचीचा 1 बरोबर एक्स परिमिती अधिक बेस बहुभुज 2 चे क्षेत्रफळ. आता आपण एक समस्या सोडवू. जर पायाची उंची धार 16 सेंटीमीटर असेल आणि एका बाजूची तिरकी उंची 17 सेंटीमीटर असेल तर चौरस पायासह नियमित पिरॅमिडचे एकूण क्षेत्रफळ शोधा. उपाय. या प्रश्नामध्ये आपल्याला पिरॅमिडचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ शोधण्याची आवश्यकता आहे. दिले. पायाची धार कंसामध्ये ए बरोबर 16 सेंटीमीटर. पिरॅमिडची तिरकी उंची 17 सेंटीमीटर. आपल्याला माहित आहे की पिरॅमिडच्या एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ गुणिले बेस गुणिले तिरक्या उंचीची परिमिती अधिक बेस बहुभुजाचे क्षेत्रफळ. पायाची परिमिती शोधा. येथे तो एक चौरस आधार आहे. तर चौरस पायाची परिमिती 4 गुणिले ए 4 गुणिले 1664 सेंटीमीटर आणि चौरस ए गुणिले ए
16 गुणिले 16 बरोबर 256 सेंटीमीटरचा वर्ग. चे क्षेत्रफळ आता सूत्रातील मूल्ये बदला. बरोबर 1/2 गुणिले पायाची परिमिती गुणिले तिरकी उंची अधिक चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कंसामध्ये 1/2 गुणिले 64 गुणिले 17 अधिक 256. बरोबर 32 गुणिले 17 अधिक 256. गुणाकार करून आपल्याला मिळते बरोबर 544 अधिक 256. त्यांना जोडून आपल्याला 800 मिळतात बरोबर 800 सेंटीमीटरचा वर्ग. म्हणून चौरस पिरॅमिडचे एकूण पृष्ठभाग क्षेत्रफळ बरोबर 800 सेंटीमीटरचा वर्ग. आता आपण पिरॅमिडचे आकारमान समजून. व्हॉल्यूम म्हणजे वस्तूने व्यापलेले एकूण जागेशिवाय दुसरे काहीही नाही. किंवा पिरॅमिडचा आकार आकाराच्या आत किती जागा किंवा क्षमता दर्शवतो. एक पिरॅमिडचा खंड गुणिले पाया गुणिले उंचीचे क्षेत्रफळ 3. आता आपण एक समस्या सोडवू. ज्या पिरॅमिडचा पाया चौरस आहे त्याचा आकार किती आहे? पायाची बाजू प्रत्येकी 12 सेंटीमीटर आहेत आणि उंची 21 सेंटीमीटर आहे. उपाय. या प्रश्नात आपल्याला चौरस पिरॅमिडची मात्रा शोधण्याची आवश्यकता आहे. दिले पायाची बाजू कंसामध्ये ए बरोबर 12 सेंटीमीटर पिरॅमिडची उंची बरोबर 21 सेंटीमीटर. एक आपल्याला माहित आहे की पायाच्या पिरॅमिड्स क्षेत्रफळाचे आकारमान गुणिले उंचीचे क्षेत्रफळ AXA 12 गुणिले 12 बरोबर 144 सेंटीमीटरचा वर्ग. आता सूत्रातील मूल्ये बदला. बरोबर 1/3 गुणिले पायाचे क्षेत्रफळ गुणिले उंची बरोबर 1/3 गुणिले 144 गुणिले 21. गुणाकार करून बरोबर 144 गुणिले 7 बरोबर 1008 सेंटीमीटरचा घन. म्हणून चौरस पिरॅमिडची मात्रा बरोबर 1008 सेंटीमीटरचा घन. विद्यार्थी, आपण काय शिकलो ते सारांशात करूया. मुद्दे. पिरॅमिडच्या पार्श्व पृष्ठभागाचे क्षेत्रफळ त्याच्या सर्व त्रिकोणी पार्श्व चेहऱ्यांच्या एकत्रित क्षेत्रात सूचित करते. 1 गुणिले 2 पिरॅमिडचे बाजूकडील पृष्ठभागाचे क्षेत्रफळ गुणिले बेस गुणिले तिरकस उंचीचा परिमिती. पिरॅमिडचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ म्हणजे पार्श्व पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि बेस बहुभुजाचे क्षेत्रफळ. 1 गुणिले 2 पिरॅमिडचे एकूण पृष्ठभाग क्षेत्रफळ बरोबर बेस गुणिले तिरकस उंचीचा गुणिले परिमिती अधिक बेस बहुभुजाचे क्षेत्रफळ. व्हॉल्यूम म्हणजे काहीही नसून वस्तूने व्यापलेली जागा. 1 गुणिले 3 पिरॅमिडचे आकारमान गुणिले पाया गुणिले उंचीचे क्षेत्रफळ.